बहुजन संघटकच्या या फेसबुक पेजवर बोलण्यासाठी अचानकपणे मला निमंत्रित करण्यात आलं आणि त्याबद्दल आजचा दिवस हा सत्कारणी लागावा या उद्देशानं मीही होकार दिला आणि आमचे मित्रबंधू डॉक्टर सोमनाथ कदम आणि डॉक्टर मारुती कसाब सर यांच्या पुढाकारानं आज शंकरभाऊ साठे यांच्या जयंतीचा हा कार्यक्रम या निमित्तानं आज फेसबुक लाईव्ह या ठिकाणी येत आहे. समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी ज्या महापुरुषांनी, ज्या महामानवांनी आपलं संपूर्ण आयुष्य सार्थकी लावलं, त्या चारबाग, सिद्धार्थ गौतम बुद्ध, सम्राट अशोक, सम्राट प्रसेनजीत, राष्ट्रसंत कबीर, महात्मा बसवेश्वर, चक्रधर स्वामी, महानुभाव संप्रदायाचे संस्थापक, त्याचप्रमाणे बहुजन राष्ट्रसंत नामदेव, विद्रोही राष्ट्रसंत तुकाराम, कुळवाडी भूषण आणि बहुजन स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, बोधिसत्व प्रज्ञासूर्य, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक, साहित्यरत्न, लोकशाहीर, साहित्य सम्राट कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, रामस्वामी बेरिया, अहिल्याबाई होळकर, तंट्या भिल्ल, बिरसा मुंडा, राष्ट्रसंत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील या सर्व महापुरुषांच्या विचारांना, प्रतिमांना, कार्याला अभिवादन करतानाच सत्यशोधक लहुजी साळवे, सत्यशोधक मुक्ता साळवे आणि ज्यांच्या जयंतीनिमित्तानं आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत ते अण्णाभाऊ साठे यांचे कनिष्ठ बंधू शंकरभाऊ साठे यांच्या कार्याला, विचाराला, प्रतिमांना, त्यागाला, समर्पणाला सुरुवातीला विनम्र अभिवादन करतो. शंकरभाऊ साठे यांच्या जयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझ्या मनोगताकडे वळतो. शंकरभाऊ साठे यांना मला खूप जवळून पाहता आलं आणि त्यांचा प्रदीर्घ 1980पासून ते 1996पर्यंत असा प्रदीर्घ सहवास मला या निमित्तानं मिळाला आणि माझं जीवन समृद्ध करून गेला. आपण साऱ्यांनी फकीरा, आवडी या कादंबऱ्या अण्णाभाऊंच्या सगळ्यांनी वाचल्या असतील. या कादंबऱ्यांचे नायक आणि नायिका, त्यांचे वारसदार, त्यांची घरं दारं, त्यांची शेतं, हे सारं, त्यांचे वाडे, त्यांची गावं, हे सारं मला शंकरभाऊ साठेंनी वारणा खोऱ्यात कोयनेच्या काठाकाठानं फिरून ही सर्व ठिकाणं मला त्या काळात दाखवलेली आहेत, माझ्या बालवयामध्ये, तरुण वयामध्ये. विष्णुपंत कुलकर्ण्यांचा वाडा वाटेगावातला, राणोजी फकीराच्या वडिलांना ज्या ठिकाणी कायदा मोडून मारण्यात आलं, त्या ठिकाणी तो राणोजी मांगाचा माळ हा शंकरभाऊने मला दाखवला. अण्णाभाऊंचे दुसरे बालमित्र वाटेगावचेच जैन समाजातले भूपाल जंगले गुरुजी आणि अण्णाभाऊंचे दुसरे बालमित्र मराठा समाजातले बाबाभाऊ पाटील आणि शंकरभाऊ साठे ही 3 दिग्गज माणसं आणि यांच्या सोबतीनं अण्णाभाऊंच्या आणखीन एक वैद्यकीय क्षेत्रातले अण्णाभाऊंचे बालमित्र डॉक्टर बने, ह्या मंडळींनी संपूर्ण वारणा खोरा आणि अण्णाभाऊंच्या नायक नायिका यांच्या जणू काही मी सहवासात आहे अशा पद्धतीचा सगळा
आढावा धावता ज्याला म्हणूया अशा पद्धतीनं घेऊन त्या ठिकाणी काय केलं की मला फिरून दाखवलं. म्हणजे चिखलातली कमळ या नावाची जी कादंबरी आहे, तर तिचं गाव कोणतं, तिचं घर कोणतं, तिचा वाडा आत्ता कुठे आहे, हे सारं मला शंकरभाऊंनी, त्यांना आम्ही सारे बापू म्हणायचो, अण्णाभाऊंचे जे चिरंजीव होते मधुकर अण्णा साठे यांनीही त्यावेळेला मला प्रचंड सहकार्य केलं, मदत केली, मला माहिती दिली. गेली 25-30 वर्ष जे मी बोलत आलेलो आहे ते सारं मी पुस्तकात जसं वाचलं. गेली 40 वर्ष अण्णाभाऊंच्या आणि शंकरभाऊंच्या लहुजीच्या मुक्ताच्या साहित्याचा अभ्यास करतोय, फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा अभ्यास करतोय. त्या 40 वर्षाच्या वाचनाबरोबरच शंकरभाऊ साठे, डॉक्टर बने, बाबाभाऊ पाटील आणि भूपाल जंगले गुरुजी या अण्णाभाऊंच्या बालमित्रांनी मला जे सांगितलं, अण्णाभाऊंच्या शंकरभाऊंच्या ज्या जुन्या आठवणी मला सांगितल्या, त्यांनी माझं जीवन अधिक समृद्ध झालं. आणि पुस्तकातले वाचलेले अण्णाभाऊ मी कमी सांगितले, परंतु या लोकांच्याकडून जे अण्णाभाऊ मी ऐकले ते मात्र मी सगळीकडे महाराष्ट्रभर, आंध्र, गोवा, कर्नाटक आणि मध्यंतरी मी थायलंड, बँकॉकमध्ये गेलो होतो, तिथेही तेच बोललो. आणि रशियामध्ये सुद्धा पुष्किन विद्यापीठाने जो आंतरराष्ट्रीय अण्णाभाऊ साठे चर्चासत्र आयोजित केलेलं होतं, त्याही ठिकाणी मी हा विचार मांडलेला आहे. शंकरभाऊ साठे यांचा जन्म जो आहे तो 26 ऑक्टोबर 1925ला झाला आणि बापूंचा मृत्यू हा 15 मार्च 1996ला झाला. अशा पद्धतीनं शंकरभाऊंना ही एक आयुष्य जे आहे ते प्रदीर्घ अशा पद्धतीचं लाभलं. परंतु अण्णाभाऊंचे भाऊ शंकरभाऊ साठे ही फक्त एक म्हणजे अतिशय अभिमानास्पद, गौरवास्पद आणि योग्य अशी ती ओळख आहे. परंतु केवळ शंकरभाऊ साठे म्हणजे अण्णाभाऊ साठेंचे भाऊ ही ओळख जरी योग्य असली तरी ती पुरेशी नाही, अपुरी आहे. म्हणजे काय तर शंकरभाऊ साठे हे केवळ अण्णाभाऊंचे भाऊ म्हणून नावलौकिकाला आलेले नाहीत, तर अण्णाभाऊ साठे यांच्या इतकीच प्रचंड प्रतिभा, प्रगल्भता, वैचारिकता ही शंकरभाऊ साठेंच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला दिसून येते. आणि अण्णाभाऊंच्या प्रमाणच शंकरभाऊंच्याही वाट्याला जातीव्यवस्थेचे चटके आले. खरं तर या साठे कुटुंबाला जवळजवळ 60-65 एकर जमीन इनाम, बक्षीस म्हणून मिळालेली होती, ती गावच्या गावगुंडांनी हडप केलेली आहे. खरं तर याच्यावर सुद्धा महाराष्ट्रभर कधीतरी आंदोलन व्हायला हवं आणि त्याचा सगळा मागमूस काढून या प्रश्नाला सुद्धा वाचा फोडून साठे कुटुंबियांना न्याय मिळवून द्यायला हवा. जवळजवळ 65 एकर जमीन जी मिळालेली होती ती गावच्या गावगुंडांनी हडप केली. ही खंत शंकरभाऊंच्या मनाला होती, अण्णाभाऊंच्याही मनाला होती. आणि आज सावित्रीमाईसुद्धा हे सांगत असतात, सचिनभाऊ साठे जे आहेत त्यांनाही ही गोष्ट माहिती आहे. जातीव्यवस्था प्रचंड होती आणि या जातीव्यवस्थेमुळे शाळेच्या वर्गात बसून रूढार्थानं, लौकिक अर्थानं शंकरभाऊंनासुद्धा शिक्षण घेता आलं नाही. आणि मग आधुनिक एकलव्याप्रमाणे जसं अण्णाभाऊंनी स्वतः प्रयत्न करून अक्षरांची ओळख करून घेतली, त्याच पद्धतीनं व्हरांड्यात बसून शाळेच्या पडवीत, ज्याला म्हणतो आपण ग्रामीण भाषेमध्ये, अशा शाळेच्या वरांड्यात पडवीत बसून केवळ 15 दिवस, हे वरांड्यात केवळ 15 दिवस बसलेले होते. आणि म्हणून अण्णाभाऊंचे एक कनिष्ठ बंधू हा परिचय जसा योग्य आहे पण अपुरा आहे, तसा आणखीन किती त्यांचे पैलू आहेत, किती शंकरभाऊंचं व्यक्तिमत्व आहे. तर शंकरभाऊ साठेंचं व्यक्तिमत्वसुद्धा अष्टपैलू अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. 1944 साली लालबावटा कलापथकाची स्थापना अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर गवाणकर यांनी जी केलेली होती, त्या लालबावटा कलापथकाचे कलाकार, शाहीर म्हणून 1944 सालापासून
ते कलापथक 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येईपर्यंत आणि त्यानंतर काही काळ हे कलापथक कार्यरत होतं. कलापथकाच्या शेवटापर्यंत शंकरभाऊ साठे हे लालबावटा कलापथकाचे कलाकार, कलावंत, शाहीर म्हणून कार्यरत होते. अण्णाभाऊंच्या खांद्याला खांदा लावून इथल्या स्वातंत्र्याची चळवळ, इथल्या संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही अण्णाभाऊ आणि शंकरभाऊंनी लढलेली आहे. आणि त्या संबंधात अण्णाभाऊंनी एके ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे की मी चले जाओच्या आंदोलनात सक्रिय सहभागी होतो, भूमिगत होतो. आणि त्या काळातले क्रांतिसिंह नाना पाटील, जी.डी. बापूलाड, क्रांतिवीर नागनाथांना नायकवडी या साऱ्या क्रांतिकारकांच्या सोबत अण्णाभाऊ साठे, शंकरभाऊ साठे भूमिगत राहून या मंडळींना सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये क्रांतिकारकांना निरोप देणे, त्यांना जेवण पुरवणे आणि बैठकांचं नियोजन करणे आणि त्याचे निरोप हे ग्रामीण भागातल्या गावागावातल्या क्रांतिकारकांना देणे, अशा प्रकारची कामं ही शंकरभाऊंनी आणि अण्णाभाऊंनी केलेली आहेत. अर्थात याचं श्रेय हे जेवढं क्रांतिसिंह नाना पाटील आणि क्रांतिवीर नागनाथांना, जी.डी. बापूंना द्यायला पाहिजे त्याहीपेक्षा किंबहुना थोडंसं जास्तच महत्त्व हे क्रांतियोद्धा हा फकीरा राणोजी मांग, ज्या अण्णाभाऊ साठेंचे आणि शंकरभाऊंचे गुरु म्हणूया, अशा गुरूंना त्याचं श्रेय फकीरांना खरं तर द्यायला हवं. फकीराचा इथून पुढं आपण एकेरी उल्लेख मला वाटतं करता कामा नये, अशी माझी संपूर्ण या बहुजन संघटकच्या माध्यमातून तमाम अण्णाभाऊ प्रेमींना, बहुजन चळवळीतल्या, आंबेडकरवादी चळवळीतल्या, सत्यशोधक चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे की फकीरा किंवा पोचीराम कांबळे अशा महामानवांचा उल्लेख एकेरी करता कामा नये. क्रांतियोद्धा फकीरा राणोजी मांग, पहिले शहीद पोचीराम कांबळे असा उल्लेख, आदरातिर्थी उल्लेख आपण बहुजनांनी करणं मला वाटतं गरजेचं आहे. तर शाहीर म्हणून शंकरभाऊ साठेंनी फार मोठं योगदान स्वातंत्र्य चळवळीमध्ये, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये, मुंबई महाराष्ट्राला मिळवून देण्यासाठी जे अण्णाभाऊंनी जीवाचं रान केलं, त्या साऱ्या प्रक्रियेमध्ये शंकरभाऊ साठे अण्णाभाऊंच्या खांद्याला खांदा लावून अमर शेखांच्या सोबतीनं आणि शाहीर गमनकरांच्या साथीनं हे लालबावटा कलापथकामध्ये कार्यरत आहेत. चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि चंदगडपासून चंदीगडपर्यंत आणि दिल्लीला जो मराठी समाज बांधवांचा 1 लाख लोकांचा जो दिल्लीला मोर्चा गेलेला होता, त्यांनी दिल्लीचं तख्त हादरलेलं होतं. पंडित नेहरूंना त्याची दखल घ्यावी लागलेली होती. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे याच्यासाठीचं जे आंदोलन कॉम्रेड एस.एम. जोशी, नागो गोरे, श्रीपाद अमृत डांगे, आचार्य आत्रे यांच्या नेतृत्वाखाली शाहीर अण्णाभाऊ साठे, अमर शेख आणि गव्हाणकर यांच्या पहाडी आवाजातल्या कलापथकाच्या सादरीकरणानं ही दिल्लीचं तख्त हादरून सोडण्याचं काम केलेलं होतं. या साऱ्या प्रक्रियेमध्ये शंकरभाऊ साठे हिरिरीनं भाग घेत होते, आघाडीवर होते, बिनीचे शिलेदार होते. हे त्यांचं व्यक्तिमत्व त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण उजागर करणं, ते जे आपण अशी ठावे ते इतरांशी सांगावे, अशा पद्धतीनं त्या उक्तीनुसार आपण हे सांगायला हवं. ते मी माझ्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. मी जो सहवास मला लाभला, अण्णाभाऊंचा भाऊ शंकरभाऊ साठे या नावाचा जो 1997 साली मी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणी MPhilसाठी रजिस्ट्रेशन केलं आणि शंकरभाऊंच्या साहित्यावर विद्यापीठ स्तरावर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा संशोधन करण्याचा बहुमान मला या निमित्तानं प्राप्त झाला. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. या संपूर्ण साठे कुटुंबियांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत. या कुटुंबाशी गेली 40 वर्ष माझा घरगुती आणि अतिशय जवळचा अशा पद्धतीचा संबंध आणि सहवास राहिलेला आहे. मुद्दा हा की या ग्रंथामध्ये शंकरभाऊ साठेंनी जे जे काम केलेलं आहे ते मी अधोरेखित करण्याचं काम केलेलं आहे. 2000 साली शिवाजी विद्यापीठाने मला शंकरभाऊंच्या साहित्यावरची म्हणजे आजपासून 20 वर्षांपूर्वी MPhilची ही पदवी दिलेली आहे आणि प्रदीर्घ असा 16 वर्षांचा सहवास मला माझ्या महाविद्यालयीन जीवनामध्ये, शालेय जीवनामध्ये शंकरभाऊंचा मिळालेला आहे. त्याच पद्धतीनं अण्णाभाऊंचे कनिष्ठ बंधू म्हणून शंकरभाऊ साठे यांचा जसा उल्लेख आपण करतो, तसेच
अण्णाभाऊ साठेंचे आद्य चरित्रकार शंकरभाऊ साठे असा आपण बापूंचा उल्लेख करणं मला वाटतं जास्त गरजेचं आहे. अण्णाभाऊ समग्रपणे एकत्रितपणे साहित्यिक म्हणून कार्यकर्ते यांनी 1980 मध्ये 1 ऑगस्टला अण्णाभाऊंच्या जयंती निमित्तानं जो ग्रंथ प्रकाशित केला माझा भाऊ अण्णाभाऊ, त्या ग्रंथाने अण्णाभाऊंचं पहिलं चरित्र हे महाराष्ट्राला संपूर्ण जगाला आणि मराठी भाषिकांना शंकरभाऊंच्या रूपानं मिळालं. म्हणून अण्णाभाऊंचे आद्य चरित्रकार शंकरभाऊ साठे आहेत. ही एक त्यांची ठळक ओळख मला वाटतं सांगणं जास्त गरजेचं आहे. याबरोबरच 1980 ते 1996 अशा 16 वर्षांच्या प्रदीर्घ अशा कालखंडामध्ये शंकरभाऊ साठेंनी एकामागोमाग एक अशा जवळजवळ 12 कादंबऱ्या लिहिल्या. म्हणजे माझा भाऊ अण्णाभाऊ हे चरित्र तर लिहिलंच, अण्णाभाऊंचे ते आद्य चरित्रकार आहेतच, परंतु त्याच ग्रंथानंतर शंकरभाऊ साठेंनी अण्णाभाऊंचा जैविक वारसा, जातीचा वारसा, घराण्याचा वारसा, रक्ताचा वारसा, विचारांचा वारसा आणि लेखणीचा वारसा हा कृतिशीलपणे वसानी वारसा अण्णाभाऊंचा शंकरभाऊंनी पुढं शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःच्या चालू ठेवला. आणि म्हणून त्यांनी अण्णाभाऊंच्या प्रमाणे शंकरभाऊ साठे यांनी एकच काडतूस, बायडी, लखू, सावळा, जग, सुगंधा, हंबीरा, सूड, सगुना, बाजी, घमांडी, काळा ओढा यांसारख्या जवळजवळ 12 अशा पद्धतीच्या कादंबऱ्या, 100-100, 150-150, 200-200 पानांच्या कादंबऱ्या शंकरभाऊ साठेंनी लिहिलेल्या आहेत. म्हणून श्रेष्ठ दर्जाचे, अत्युच्च दर्जाचे कादंबरीकार, मराठीतील सुप्रसिद्ध कादंबरीकार शंकरभाऊ साठे ही पण एक त्यांच्या व्यक्तिमत्वाची ठळक ओळख आहे. हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. अण्णाभाऊंचे जैविक, रक्ताचे, वंशाचे, घराण्याचे, विचारांचे, लेखणीचे वारसदार, अस्सल वारसदार म्हणून शंकरभाऊ साठेंचा आपण आदरानं, गौरवानं, सन्मानानं उल्लेख करणं मला वाटतं गरजेचं आहे. आणि जवळजवळ 12 कादंबऱ्या त्यांनी प्रकाशित केल्या. त्यांनी एके ठिकाणी उल्लेख करून ठेवलेला आहे की मी 16 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, परंतु काळाच्या ओघात ह्या बाकीच्या कादंबऱ्या माझ्या हाती काही लागलेल्या नाहीत अद्यापपर्यंत. परंतु त्यांची 13वी कादंबरी जी होती त्यांनी लिहायला घेतलेली होती आणि त्याची जवळजवळ 16 पानं त्यांनी लिहून काढलेली होती. आणि त्या कादंबरीचं संपूर्ण कथानक त्यांनी एका ठिकाणी लिहून ठेवलेलं होतं. ती पानं माझ्या हाताला लागली. ती मी माझ्या एमफिलच्या प्रबंधामध्ये शिवाजी विद्यापीठाला त्या काळात सादर केली होती आणि ती आज मला वाटतं ग्रंथरूपानं प्रकाशित झालेली आहेत. या अर्थानं शंकरभाऊंनी माझा भाऊ अण्णाभाऊ या नावाचं आत्मचरित्र लिहिलं, स्वतःचा एक ॲटोबायोग्राफी ज्याला म्हणतो, आणि अण्णाभाऊंचं चरित्र लिहिलं, 12 कादंबऱ्या लिहिल्या आणि शामगाव या नावाच्या कादंबरीची काही हस्तलिखित पानं ही माझ्या हाती त्या काळात लागली आणि त्याचं महत्त्व त्यावेळेला पण लक्षात आलं होतं म्हणून मी ती जपून ठेवली होती. आणि त्याच अर्थानं ती संपूर्ण प्रबंध आणि ती काही हस्तलिखिताची पानं मित्रबंधू डॉक्टर आज जे डॉक्टर आहेत ते मारुती कसाब यांना ती त्या काळात 2000च्या दरम्यान मी पाठवून दिलेली होती. पुढं काळाच्या ओघामध्ये मारुती कसाब सरांनी सुद्धा प्रचंड मेहनतीनं, कष्टानं, जिद्दीनं शंकरभाऊंच्या साहित्यावर PhD केली, डॉक्टरेट मिळवली. आणि ही आज समाजातली हजारो विचारवंत तयार होत आहेत, हजारो लेखक तयार होत आहेत, बोलणारे वक्ते तयार होत आहेत आणि लढणारे कार्यकर्ते, नेते हे सारे वेगवेगळ्या समूहातून, वेगवेगळ्या प्रांतातून, वेगवेगळ्या प्रदेशातून तयार होत आहेत. ही मला वाटतं समताधिष्ठित समाज निर्मितीसाठीची अतिशय सकारात्मक अशी ही बाब आहे, गौरवास्पद बाब या निमित्तानं मला ती वाटते. सह्याद्रीच्या कडेकपारीतल्या ज्या महानायक आणि महानायिका होत्या त्यांचं कार्यकर्तृत्व एकत्र करून त्यांचा बेडरपणा, त्यांचा झुंजारपणा, त्यांनी दिलेलं योगदान, त्यांनी लढलेली लढाई, त्यांनी केलेले पराक्रम, ही अशा शूरवीर क्रांतिकारक महामानवांच्यावर, महानायकांच्यावर, लढवय्या महानायिकांच्यावर शंकरभाऊ साठेंनी प्रकाशझोत टाकून कादंबरीच्या रूपानं त्यांना जगासमोर आणण्याचं काम केलं. आणि त्यांच्या ज्या नायिका आहेत
शंकरभाऊ साठेंच्या, त्या अत्यंत चारित्र्य संपन्न आहेत, कष्टाळू आहेत, प्रामाणिक आहेत आणि दिल्या शब्दाला जागणाऱ्या अशा नायक आणि नायिका शंकरभाऊ साठेंनी आपल्या कथा कादंबऱ्यातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचा बेडरपणा मांडला, झुंजारपणा मांडला, प्रामाणिकपणा मांडला, चारित्र्य संपन्नता मांडली, हे सारं मांडलं. अण्णाभाऊंच्याच भाषेत सांगायचं तर ते आपल्या माणसांच्याबद्दल लिहित होते. एक विशेष आठवण सांगायची तर त्यांची लखू नावाची जी कादंबरी शंकरभाऊ साठेंनी लिहिली, तर त्या लखू कादंबरीचा नायक त्या काळात हयात होता आणि त्या नायकाला तुम्हाला भेटवतो असं मला त्यांनी त्या काळात, म्हणजे मी त्यांच्या नातवाच्या वयाचा, सचिन त्यावेळेला 5वी 6वी 7वीच्या दरम्यान शिकत होते आणि मी कॉलेजला त्यावेळेला होतो. छत्रपती शिवाजी कॉलेज कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वतः बांधलेलं साताऱ्यातलं, त्या ठिकाणी मी शिक्षण घेत होतो. तर त्यावेळेला मला तुम्हाला त्या नायकाला भेटवतो माझ्या कादंबरीच्या असं सांगून शंकरभाऊंनी आम्ही दोघं पायी चालत वाटेगाव शेजारच्या भाटवाडी नावाच्या गावी गेलो आणि तिथं नायकाला, लखू नावाच्या नायकांना मला शंकरभाऊंनी म्हणजेच बापूंनी भेटवलं आणि त्यांच्या तोंडून, नायकाच्या तोंडून त्यांच्या जीवनातले संघर्षशाली ज्या काही घटना आहेत त्या साऱ्या लखू मांग यांच्या तोंडून मी ऐकल्या आणि ती लखू कादंबरी मी वाचून काढली. खरोखर अतिशय वास्तव असं साहित्य ह्या साठेबंधूंनी लिहिलं. कल्पनेचे पंख लावून मला आकाशात भरारी मारता येत नाही, त्या बाबतीत मी स्वतःला बेडूक समजतो असं जे अण्णाभाऊ म्हणत होते, त्याच पद्धतीनं काल्पनिक कुठंही न लिहिता समाजात जे जे वास्तव घडतं आहे ते वास्तव शंकरभाऊ साठेंनी सुद्धा आसपासचं वास्तव आणि त्यांचं चारित्र्य सडेतोडपणे पण तू वास्तव असं सारं काही मांडण्याचा प्रयत्न शंकरभाऊ साठे यांनी त्यांच्या कथा कादंबऱ्यातून केलेला आपल्याला दिसून येतो. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा, चालीरीती यांचा प्रचंड मोठा तिटकारा हा शंकरभाऊ साठेंना वाटत होता आणि म्हणून त्याच्या विरोधात अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा, चालीरीती, अस्पृश्यता, गुलामगिरी, दासप्रथा या साऱ्यांच्या विरोधात शंकरभाऊ लिहित होते आणि विवेकवादाच्या बाजूनं, समतावादी विचाराच्या बाजूनं, विज्ञानवादाच्या बाजूनं म्हणजेच मानवतावादाच्या बाजूनं, याचा अर्थ बुद्ध तत्त्वज्ञानाच्या बाजूनं, फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊंच्या विचाराच्या बाजूनं, अण्णाभाऊ साठेंच्या बरोबरीनं शंकरभाऊ साठेंनी पुढं हे लिखाण करण्याचं काम हे त्या काळामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे लेखक, कादंबरीकार म्हणून त्यांचा उल्लेख हा मराठी साहित्यामध्ये आपण सर्व अभ्यासकांनी, संशोधकांनी, लेखकांनी करणं गरजेचं आहे. आपल्या माणसाला जोपर्यंत आपण चांगलं म्हणत नाही तोपर्यंत इतर जण चांगलं म्हणतील याची शाश्वती देता येत नाही. आणि आजही यांची दखल ज्या पद्धतीनं मराठी साहित्यिकांनी घ्यायला हवी होती त्या पद्धतीनं घेतलेली नाही. मराठी समीक्षक, मराठी वाचक कधी दखल घेतील त्यावेळेला घेतील, परंतु आपली नैतिक जबाबदारी आहे की ह्या महापुरुषांनी करून ठेवलेलं काम त्याच्यावर प्रकाश झोत आपल्या परीनं, आपापल्या परीनं आपण करणं आणि त्यांना उजेडात आणणं, त्यांना न्याय मिळवून देणं. ती आहेतच मोठी माणसं, आपण काजव्या समान आहोत, ते सूर्या समान आहेत, परंतु आपल्या क्षमतेनुसार पंथीचा उजेड हा छोटासा खोलीतला अंधार दूर करणारा असतो. तशा पद्धतीनं आपली वाणी आणि लेखणी या महापुरुषांच्या जीवनचरित्राला प्रकाश झोतात आणण्याचं काम करण्यासाठी वापरावी, हीच या जयंतीच्या निमित्तानं अपेक्षा बाळगतो. आणि समारोप करताना काही गोष्टींचा निष्कर्ष म्हणून उल्लेख करून मी थांबणार आहे. खरं तर शंकरभाऊ साठे हे श्रेष्ठ दर्जाचे मराठीतील सुप्रसिद्ध कादंबरीकार आहेत. वाङ्मयदृष्ट्या परिपूर्ण असं साहित्य निर्मिती ही शंकरभाऊंनी केलेली आहे. चरित्र, अण्णाभाऊंचे आद्य चरित्रकार आणि श्रेष्ठ दर्जाचे कादंबरीकार. मी मराठी भाषेचा विद्यार्थी आहे, म्हणजे कथानक, भाषाशैली, संवाद या अर्थानं कादंबरीचे निकष आपण ज्या वेळेला पाहतो, भाषाशैली, म्हणी, उखाणे, वाक्प्रचार यांचा वापर आणि जिवंतपणा, त्या कथानकाची सुरुवात, मध्य आणि परिणामकारक शेवट या सर्व साच्यामध्ये, ढाच्यामध्ये शंकरभाऊ साठे पुरेपूर पुरून उरतात. आणि या अर्थानं मराठी साहित्यामध्ये श्रेष्ठ दर्जाचं वाङ्मयीनदृष्ट्या, वाङ्मयीन गुणवैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशा पद्धतीच्या कादंबऱ्या ह्या शंकरभाऊ साठेंनी लिहिल्या आणि म्हणून ते कादंबरीकार आहेत.
त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्राचे बिनीचे शिलेदार म्हणून त्यांनी जे काम केलं, त्यांनी जे योगदान दिलं, त्यावर प्रकाश झोत या निमित्तानं टाकणं मला वाटतं गरजेचं आहे. अण्णाभाऊंचे आद्य चरित्रकार, अण्णाभाऊंचे कनिष्ठ बंधू आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे बिनीचे शिलेदार, लोककलावंत, लोकशाहीर, याबरोबरच अण्णाभाऊंची सुप्रसिद्ध कादंबरी फकीरा आणि त्यानंतर त्या कादंबरीवर तयार करण्यात आलेला मराठीतला फकीरा हा सिनेमा, त्या फकीरा चित्रपटामध्ये सावळा नानाची भूमिका ही स्वतः अण्णाभाऊ साठेंनी त्या काळात केलेली होती. आणि त्याचबरोबर फकीराच्या एका क्रांतिकारक सहकारी मित्राची, क्रांतिकारकाची भूमिका, साथीदाराची भूमिका ही फकीरा चित्रपटामध्ये अण्णाभाऊंच्या बरोबरीनं शंकरभाऊ साठे यांनी सुद्धा फकीरा चित्रपटामध्ये सिनेकलावंत, सिने अभिनेता म्हणून फकीराच्या क्रांतिकारक साथीदाराची भूमिका ही त्या काळात केलेली होती. या अर्थानं शंकरभाऊ साठे हे सिनेकलावंत, सिने अभिनेते ठरतात. तर हाही पैलू या दृष्टीनं मला वाटतं विचारात घ्यायला हवा. ते स्वातंत्र्य सैनिक होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी 1942च्या चले जाओ आंदोलनामध्ये ते सक्रिय सहभागी होते आणि त्याच पद्धतीनं मानवमुक्तीसाठी 12 बलुतेदार, 18 पगड जाती जमाती, भटकेमुक्त आदिवासी यांच्या वर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात सातत्यानं आंदोलनं करणं, त्यांना न्याय मिळवून देणं, याच्यासाठी जी आंबेडकरी चळवळ कार्यरत होती, या आंबेडकरी चळवळीत सुद्धा आघाडीवर हे शंकरभाऊ साठे होते. आणि म्हणून रूढार्थानं, लौकिक अर्थानं निरक्षर असलेले शंकरभाऊ साठे यांनी एक चरित्र, अण्णाभाऊंचं एक चरित्र आणि जवळजवळ 12 कादंबऱ्या लिहून अक्षर वाङ्मयाची निर्मिती ही शंकरभाऊंनी केली. आणि म्हणून त्यांना त्यांच्या कर्तृत्वाचं श्रेय देणं जास्त गरजेचं आहे. ते लोकलेखक होते, लोकशाहीर होते, लोककलावंत होते आणि त्याचबरोबरीनं भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि 1885ला स्थापन झालेला आणि आजही अस्तित्वात असलेला राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, या बरोबरीनं बाबासाहेबांच्या संकल्पनेतला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय रिपब्लिकन पक्ष, या साऱ्या पक्षांच्या मध्ये, राजकीय पक्षांच्या मध्ये कार्यकर्ता म्हणून सुद्धा शंकरभाऊ साठेंनी मोठं योगदान दिलेलं आहे. राजकीय कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं शंकरभाऊ साठे यांनी अनेकविध पैलूंच्या माध्यमातून शेवटच्या श्वासापर्यंत अण्णाभाऊंचा विचार, फुले शाहू आंबेडकरांचा समतावादी, विवेकवादी विचार जोपासण्याचं, रुजवण्याचं आणि साहित्याच्या माध्यमातून, आपल्या वाणी आणि लेखणीच्या माध्यमातून त्या मानवतावादी विचारांचा प्रचार करण्याचं काम, समतेची बीजं रोवण्याचं काम, बीजारोपण करण्याचं काम, बहुजनांच्या मनामध्ये करण्याचं काम हे त्या काळात त्यांनी केलेलं आहे. त्या साऱ्या कार्याला वंदन करावं आणि त्यांच्या जयंतीच्या शुभेच्छा द्याव्यात, यासाठी बहुजन संघटक आणि त्याचे सर्व संपादक, पदाधिकारी आणि आपण सर्व चळवळीतले कार्यकर्ते, नेते, विचारवंत, साहित्यिक, आपण सर्वांनी शंकरभाऊ साठेंच्या सहवासातल्या काही माझ्या आठवणी मी आपल्याशी सांगू शकलो, आपल्याशी शेअर करू शकलो आणि आपणाशी जो संवाद साधता आला, ही संधी मला मिळवून दिलीत, त्याबद्दल बहुजन संघटकचे आणि आपणा सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि पुन्हा एकदा शंकरभाऊ साठे यांच्या जयंतीच्या आपणास शुभेच्छा देतो. अण्णाभाऊंचे कनिष्ठ बंधू, एक शाहीर, एक लोककलावंत, स्वातंत्र्य सैनिक, प्रतिभासंपन्न कादंबरीकार, अण्णाभाऊंचे आद्य चरित्रकार, सिने अभिनेते, सिने कलावंत, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे बिनीचे शिलेदार, महाराष्ट्र राज्य निर्मितीमधलं आघाडीचं एक नेतृत्व, याबरोबरीनं लालबावटा कला पथकाचे अमरशेख गव्हाणकर आणि अण्णाभाऊ साठे यांचे सहकारी, या अर्थानं राजकीय आणि सामाजिक या सर्व क्षेत्रामध्ये शंकरभाऊ साठे यांनी साहित्य क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःच्या कर्तृत्वाचा एक स्वतंत्र ठसा, स्वतःची स्वतंत्र मुद्रा या महाराष्ट्राच्या मराठी मातीमध्ये, महाराष्ट्राच्या या पुरोगामी भूमीमध्ये उमटवण्याचं काम केलं. त्यांच्या स्मृतींना या निमित्तानं पुन्हा एकदा अभिवादन. आपण ऐकून घेतलं, सहन केलं, त्याबद्दल पुन्हा आपणा सर्वांना धन्यवाद. आणि शंकरभाऊ साठे उर्फ बापू यांच्या जयंतीच्या आपणा सर्वांना शुभेच्छा. बहुजन संघटक